नमस्कार. माझं नाव पुंजाजी दशरथ पाटील, लोकनियुक्त सरपंच, ग्रामपंचायत कोल्हाडी, तालुका बोदवड, जिल्हा जळगाव. आधी सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, मी जेव्हापासून समाजसेवा करण्याचं सुरू केलं तेव्हापासून मी आरोग्यसेवा, रुग्णसेवा, जे रंधलेले गांधलेले लोक असतील त्यांची सेवा, काही जे शेतकरी शेतमजूर असतील, विधवा महिला असतील, परित्यक्त महिला असतील त्यांची सेवा, त्यांचे म्हणजे त्यांना मदत करणे, शासकीय योजनांचा लाभ देणे, त्यांच्यासोबत तहसील कचेरीपर्यंत जाणे, त्यांच्यासोबत जळगावपर्यंत जिल्ह्यापर्यंत जाणे, हे सर्व बाबी मी केल्या. त्यानंतर लोकांचा एक विश्वास आणि लोकांचा माझ्यावरती एक असा भरोसा, हे लोकांनीच सांगितलं की भाऊ तुम्ही सरपंच आमच्याकडे झाले तर बरं वाटेल, आणि लोकांनी मला संधी दिली. ग्रामपंचायतीचा पहिला दिवस पहिल्यांदाच निवडून आला होता, कसं वाटलं होतं? नक्कीच मला असं वाटलं होतं की जे बाकीचे जे आयडॉल आहे सरपंचांचे, त्यांचे काही यूट्यूबवर व्हिडिओ बघून, फोनवरच्या बातम्या बघून मी पण भारावून गेलो होतो. मला पण असं वाटत होतं की आता आपल्याला संधी मिळाली आहे, संधीचं सोनं आपण पब्लिकसाठी, लोकांसाठी करू, गावाचा सर्वांगीण विकास करू. त्या हेतूने त्या पहिला दिवस खूप आनंदाचा गेला. असं एखादं गावात केलेलं काम जे तुम्हाला खूप आवडीचं होतं आणि आजही त्या कामात, असं एखादं काम गावात की पाण्याचा विषय असेल, शाळेचा विषय असेल, असं एखादा विषय की ज्याच्यात तुम्हाला आजही आनंद वाटतो, ते काम केल्याचा अभिमान वाटतो, असं कुठलं एखादं काम? आपण आधी महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्र हा शेतकऱ्यांची भूमी आहे आणि मी स्वतः शेतीपुत्र आहे, शेतकरी पुत्र आहे. शेतकऱ्यांसाठी काही करण्याचा ध्यास माझ्या मनामध्ये होता. त्यासाठी माझ्या गावाचा जो पाझर तलाव होता तो ॲक्वायर झाल्यानंतरही काही जे नागरिक असतील त्यांनी ते अतिक्रमण केलं होतं, तर तो अतिक्रमण करून मी तलाव खोल करण्यावर भर दिला आणि तलाव खोल करून घेतला. आज येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तलाव भरण्याचा त्याचा आनंद मला, नागरिकांना आणि गावकऱ्यांना सर्वांना आणि शेतकऱ्यांना मिळेल. योजनेच्या बाबतीमध्ये आतापर्यंत कुठल्या योजना आपण राबवल्यात? मी सर्वप्रथम दवस्तूच्या योजना आपण प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात असतात, आपण त्या राबवल्या. दलित वस्ती सुधार योजनेमध्ये आपण कामं केले. आपण 15 वित्त आयोगाच्या मार्फत गावामधील जेवढे आळ होते, जे पुरातनकालीन आळ होते, इसवी सन 200 वर्ष अगोदरचे जे आळ आहे, त्या आळांचं आपण पुनर्जीवन केलं, त्यांना बंदिस्त केलं, जेणेकरून त्यात कचरा, घाण, डुक्कर, मांजरं, कुत्रं काही पडणार नाही अशी व्यवस्था केली. त्यानंतर आपण गावामध्ये जे शालेय शिक्षणासाठी मुलांना इंग्लिश मिडियमची व्यवस्था होती, ते माननीय आमदारांच्या माध्यमातून आणि माननीय बांधकाम विभागाच्या माध्यमातून आपण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि काम प्रगतीपथावर आहे. सरपंच असताना आता सगळ्यात मोठी अडचण काय येते? सर्वात मोठी अडचण अशी आहे की काम करण्याचा हेतू माझ्यासाठी प्रत्येक सरपंचांना काम करण्याचा आनंद आहे, परंतु शासकीय योजना ज्या येतात त्या योजनांचे जे निकष असतात ते आम्हाला केव्हा फसवे वाटतात आणि ते निकष करताच पूर्ण म्हणजे वेळ जातो. हा विषय महत्त्वाचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फंडाची कमतरता आहे. नियोजन समिती असेल किंवा केंद्राचे काम असतील किंवा राज्याचे काम असतील, त्याच्यावर फंडच नाही आहे, तर त्याला म्हणजे कामं करायचे कसे आणि फंड येईल केव्हा, हा विषय आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती खूप कमकुवत, माझ्यासोबत सर्व सरपंचाची अडचण आहे. पाटीलजी, गावात आपण शाळेचा कशा डिजिटल करण्यासाठी कसा विकास केला शाळेचा? हे बघा, सर्वात आधी विषय असा की माझी तर विनंती आहे सर्व पालकांना आली आहे, तुमच्या माध्यमातून सुद्धा मी विनंती करतो. अशी बऱ्याच वेळेस आपण विनंती केली, परंतु परिस्थिती अशी की एक दिवस जिल्हा परिषद शाळेची आठवण सर्वांना येणार आहे. आम्ही स्वतः, तुम्ही, आपण सर्व जिल्हा परिषद शाळेतून शिकून या ठिकाणी आलेलो आहे. मी स्वतः इथे 7वी पर्यंत माझ्या गावात शिकलेलो आहे आणि मराठी माय आपण म्हणतो तरी मायच आहे. आज ज्या वेळेस जिल्हा परिषद शिक्षण शाळा बंद होती आणि शिक्षकांना आता काही लोकांनी बाजार मांडलेला आहे, त्याच्यामुळे गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळणं अशक्य होईल असं मला वाटतं. ते माझं वैयक्तिक मत आहे असं. आणि माझ्या शाळेसाठी मी जर सेमी इंग्लिश केली, इंग्लिश मिडियम केली तर मुलं कसे राहतील इच्छासाठी मी माननीय आमदार महोदय यांच्या माध्यमातून आणि माननीय बांधकाम मंत्री यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या गावाने मॉडर्न स्कूलसाठी खूप मोठमोठे 2 हॉल, बास्केट हॉल आणि खूप मोठं शौचालय आणि स्वच्छतागृह आम्ही मंजूर करून आणले. काम प्रगतीपत्रावर फक्त कलर मारणारं उद्घाटन बाकी आहे. गावाच्या विकासाच्या बाबतीतच आरोग्याचा विषय जो आहे तो कसा बघताय? सर्वप्रथम आम्ही 2022-23च्या सालामध्ये ज्यावेळेस आमची बॉडी कार्यान्वित झाली, ज्यावेळेस मी पदभार स्वीकारला मान्य ग्रामसेवकाकडनं, त्यावेळेस मी सर्वात पहिलं काम म्हणजे स्वच्छतेचं होतं. हे माझ्या गावाला सुद्धा माहिती आहे. त्याच्यावर मी भर दिला. ग्रामनिधीमध्ये कोरा पैसा नसताना मी जवळून पैसे टाकले, अनामत रक्कम टाकली आणि आम्ही JCP लावून पूर्ण गावाचा कचरा भरला. तसाच कचरा मी दरवर्षी एक वेळेस भरतो.
पावसाळा पडण्याच्या आधी. आणि गटारीची पण स्वच्छता आपण काय नेहमी करत असतो. परंतु शेवटी निधीच्या अभावामुळे आम्हाला काही गोष्टी थांबाव्या लागतात. प्रत्येक गोष्ट करायची म्हटलं तर निधी लागतो, परंतु शासन 15 वित्त आयोगाशिवाय दुसरा कुठलाच निधी देत नाही आणि ग्राम निधीवर अवलंबून आहे. तुमच्या माध्यमातून मी शासनाला अशी विनंती करतो की जास्तीत जास्त हे तुम्ही जे म्हणतात राज्य शासनाचा फंड आहे, केंद्र सरकारचा फंड आहे, हे फक्त सांगायच्या गोष्टी आहे, मिळत काहीच नाही. प्रत्येक काम करताना आता काय समस्या आहे ते मला माहिती आहे, तुम्हाला पण चांगल्या प्रकारे माहिती आहे की काय समस्या येतात. पथदिव्यांच्या स्वरूपामध्ये आता सौर ऊर्जेचा प्रकल्प आणि त्याविषयी प्रत्येक गावागावाला एक समज दिला गेला की ते पथदिवे जे ते सोलरवरती आणण्यात येईल. काय आपली प्रगती काय साधते फक्त तसा जो कार्यक्रम आहे तो माननीय विद्युत मंडळ आणि माननीय उपकार्यकारी अभियंता यांच्याकडनं असं कुठल्याच प्रकारचं आम्हाला पत्र आतापर्यंत आलेलं नाही आहे. आणि जो निकष शासनाचा असेल, पण आम्ही तुम्ही पथदिव्याबद्दल प्रश्न केला तर मी माझ्या गावामध्ये जे पथदिवे लावलेले आहे ते या माझ्या तालुक्यात एकमेव पथदिवे आहे. माझ्या गावामध्ये मी खूप मोठा पथदिवा म्हणजे मी 200 मेगावॅटचा हे लावलेला आहे पथदिवा. तुम्ही या गावामध्ये बघू शकता केव्हाही जाऊन. आणि पुढे पण सौरदिवाचं पत्राला तर मी तात्काळ त्यावर अंमलबजावणी करेल असं तुम्हाला शब्द देतो. आपण आमच्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल आमचं चॅनल आपला आभारी असेल सर. थँक्यू.